गाईज आम्ही आहे ना नॅशनल लेवलच्या हॅकेथॉनसाठी पार्टिसिपेट केलं आहे आणि आम्ही आता व्हेन्यूला पोचलो आहे तिथं. एवढं मोठं हॉटेल आहे ना आणि एवढं भारी वाटतंय ना बघून पण ते. आज डे 1 आहे आमचा. तुम्ही आमच्यासोबत असंच जॉईन राहा. आम्ही तुम्हाला पूर्ण दिवसाची मस्ती दाखवतो. आम्ही काय काय केलंय ते सगळं दाखवतो तुम्हाला. आता आतमध्ये आलोय आम्ही आणि पहिलं काम आहे की खाऊन घेतोय आम्ही. कारण की लय भूक लागलेली आहे. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये म्हणून. आता आमचं खाऊन पिऊन झालंय आणि सगळ्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट भेटलेली आहेत आणि सगळी ज्याच्या त्याच्या कामाला लागलेली आहेत आता. आणि इकडं माझ्या टीमचं जजेस पण आले ते आणि फर्स्ट राऊंड चालू झालाय. आम्ही त्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून सांगतोय नक्की काय काय आहे. ते आम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स विचारतात ते. फर्स्ट राऊंड आहे त्याच्यामुळे जरा नर्वस आहे आम्ही. पण ठीक आहे, बरं वाटतंय आणि भारी पण वाटतंय कारण फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइममध्ये जास्तीत जास्त अनुभव येतात. आम्ही करतोय तो करतोय, फर्स्ट टाइम करतोय आणि ते पण फर्स्ट टाइम आम्ही नॅशनल लेवलचं करतोय. गाईज मी आज रजिस्ट्रेशन करणार आहे या सगळ्यांचं. बाई आमची टीम मेंबर आज व्हॉलेंटिअरिंग करते बघा इथं बिचारी. खूप भारी वाटतंय मला तुमच्यासोबत नाही मी आज. लक्षात ठेव लक्षात ठेव. झालंय काय की त्याला फक्त व्हॉलेंटिअरिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. तेवढ्यात मला भेटलाय हा तो शुभम. काय वाटतंय तुला, म्हणजे कसा फीडबॅक आहे व्हॉलेंटिअरिंग करून? पार्टिसिपेटचा चान्स होता तुझ्याकडे तरी तू व्हॉलेंटिअरिंगला सिलेक्ट केलं, काय वाटतंय? व्हॉलेंटिअरचं कसं आहे की म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे मी एक्सपिरियन्स घेण्यासाठी इथं आलो होतो. तर इथं आलो कारण की जजेस एवढे फ्रीली राहतात ना सगळ्यांसोबत. म्हणजे एकदम असं बोलणं वगैरे म्हणजे एकदम शांत, म्हणजे समजून सांगणार की काय काय कमी, काय काय राहिले, काय काय करायचं आहे, काय काय करू शकता किंवा काय काय करणार आहे असं जजेस स्वतःहून सांगतात. आणि ते म्हणजे आता कसं सांगू मग जजेससोबत राहून ना खूप असा वेगळा फील येतो मला. म्हणजे तीन जज आहेत आणि 3 जजसोबत एकदम कॉर्डिनेशन परत आपलं ते तीन वेगवेगळ्या ह्याच्यातनं म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं त्यांच्यासोबत कॉर्डिनेशन, परत त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचे लँग्वेज, त्यांचं कम्युनिकेशन स्किल वगैरे त्याच्यावरनं खूप भारी वाटते मला हे. म्हणजे ॲज अ व्हॉलेंटियर पार्टिसिपेंट म्हणून मी काही केलं नाही, पण ॲज अ व्हॉलेंटियर खूप भारी वाटते मला. ओके. सो माझं सिम्पल काय म्हणणं होतं की तो जो आहे ना पार्टिसिपेटचा त्याकडे चान्स होता आणि त्याला मी आमच्या टीममध्ये पण घेणार होतो. बट नॉर्मली झालं आहे काय की त्याला फक्त व्हॉलेंटिअरिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. सो आत्ता चाललं आहे साक्षीच्या टीमचा फीडबॅक घेण्यासाठी. सो साक्षी, काय वाटतंय हॅकेथॉनला, नॅशनल लेवलच्या हॅकेथॉनला? नॅशनल लेवलची फर्स्ट टाइमच हॅकेथॉन आहे. येताना जरा भीती वाटत होती, इथं आल्यावर पण वाटली. पण प्रॉब्लेम स्टेटमेंट भेटलं तेव्हा थोडीशी केलं इम्प्रूव्हमेंट. पण ते एवढं एक्सप्लेन नाही करता आलं. टेक्निकलमध्ये थोडंसं गडबड झाली. त्याच्यामुळे आता दुसरा राऊंड आहे त्याच्यासाठी चांगलं प्रिपेअर करतोय आम्ही. ओके. सो नेक्स्ट फॉरवर्ड करू आपण साक्षीच्या टीम मेंबर्सकडे किंवा त्यांच्या टीम लीडरकडे. सॉरी, टीम लीडर. ओके ओके, बोल कसा फीडबॅक आहे की तुझं नॅशनल लेवलचं हॅकेथॉन आहे, फर्स्ट आहे हॅकेथॉन तुझं? फर्स्टच आहे. ओके. If your evaluations are done and if you wanted to have your food, you can pay and you can take the food. Okay? Already counter is opened over there. Please, you can do it as soon as possible. Because if more rates are required. नेक्स्ट फॉरवर्ड टू अनदर टीम मेंबर. नेम? निर्मल चव्हाण. ओके. कंटिन्यू युअर फीडबॅक अबाउट दिस हॅकेथॉन. आमचा फर्स्ट टाईमच आहे माझं पण. I repeat once again, the lunch counter of the pay is outside. So I request everyone who want to avail it, please come as soon as possible. ओके ठीक है. नेक्स्ट मेंबर. नेम? मेरा नाम ऋतिक मांगल्य है. Okay. ये मेरा फर्स्ट हैकेथॉन है. हाउ इज द फीलिंग ऑफ योर फर्स्ट हैकेथॉन? मीन्स कैसा लग रहा है फर्स्ट हैकेथॉन करके नेशनल लेवल का? अच्छा लग रहा है, मतलब नया एक्सपीरियंस है, कुछ नया सीखने मिला ये हैकेथॉन से. अभी इतना अच्छा नहीं गया है फर्स्ट राउंड. अब सेकेंड राउंड में अभी हम और तैयारी कर सकते हैं. ओके ठीक आहे. सो जस्ट आत्ता प्रतीकचा त्यांचं जजिंग चालू झाले फर्स्ट राऊंड. चला त्यांच्याकडे जाऊ. चालू आहे थोडं ब्लॉगिंग चालू आहे. बाहेर गेल्यावर फोन करतो.
प्लुटोच्या टीमचा आता आम्ही सगळे एकत्र आलेलो राहिला आहे होता. सगळ्यांचं आता त्याचा बऱ्यापैकी पण आहे चालू ना झालाय. जजेस आता राऊंड त्याचं वगैरे झालं झालाय का नंतर फर्स्ट ना आम्ही राऊंड बाहेर आणि जाणार सगळे आहे. एकत्र आले पुढे आता. बघा आम्ही कुठं चाललोय आता. फक्त आणि फक्त अजून आहे ना ह्यांचा राहिलेला आहे, अजून राहिलाय ह्यांचा. सो भाई सगळे बाहेर मॅगडीला खाण्यासाठी चालले, म्हणजे जेवणाचा टाईम झालेला आहे, दुपारची भूक लागली आणि आम्ही चाललो आहे मॅगडीला जेवण करायला. बिकॉज ऑफ द टिपटॉप हॉटेल इज नॉट इन आवर बजेट. ओके चलो भेटते मॅगडी में. जयदीप दादा मेसेज टाकलाय. भाई ही आमची स्वस्तातली मॅगडी. सो जस्ट हॅकॅथॉन संपलेलं आहे फर्स्ट डेचं, आणि जे आम्ही असणार आहे ते नेक्स्ट डेला, आता म्हणजेच उद्या येणार आहे परत डे नंबर 2 ऑफ द हॅकॅथॉन MIT इंडिया. काय नाही, ह्याला काय नाही येत. आता आम्ही फोटो सेशन बघतोय. आता आम्ही आमचे फॅकल्टी मेंबर बघतोय कुठे आहेत ते सगळे. आता ती positive दाखव आपली. आत्ताच ओळखलंय त्यांचं, ते वेदांत देवाळे आमची गँग, प्लस आता आमचे मेंबर्स श्रुतिका वैष्णवी आहेत. आम्ही कोऑर्डिनेशन करायचा प्रयत्न बघतो. ही जयदीपची टीम आहे जी आता घरी निघायला बघतात. आहे कोण राहिला आता? हे राहिले की व्हॉलेंटियर, ह्यांनी खूप मदत केली आज आणि उद्या हे करणार आहेत. खूप धन्यवाद सर. अरे मला तोच वाटतोय, तो प्रतीक नाही का बोलतो काय त्याचं. सो चला आजचा दिवस तर संपलेला आहे, भेटू उद्याच्या दिवशी. सो गाईज आज फर्स्ट डे संपून सगळे प्रॉपर घरी जायला निघाले ते आता. सो गाईज उद्याच्या दिवशीचा पण ब्लॉग चालू झालंय? आज फर्स्ट डे आम्ही ब्लॉग कव्हर करतोय. उद्याचा डे पूर्ण उद्याच्या ब्लॉग मध्ये. फ्लैश की जरूरत पड़ेगी.